झाडाच्या प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश हवा असतो, तसं माणसाच्या प्रत्येक लेकराला शिक्षण हवं असतं. हा विचार ज्यांनी ज्यांनी या मातीत मांडला त्या सर्व शिक्षण महर्षींना, शिक्षण सम्राटांना प्रथमतः काया वाचे म्हणी सहस्र प्रणिपात करतो. खर तर जिंकायला येता कोणी अजिंक्य ही ठरते, लाख शिकंद आक्रमणांना पुरोही उरते. ती ही माती, ज्या मातीला पराक्रमाचा इतिहास आहे, ज्या मातीला भक्ती मार्गाचा मूर्तगंध आहे, ज्या मातीनं इतिहास स्वराज्य सूर्याला जन्म घातलेला आहे, अशा मातीत साकारलेल्या जुन्नर तालुक्यातल्या या उंबरज गावामध्ये श्री महालक्ष्मी विद्यालयाच्या प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभेच्या प्रांगणात बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी शाळकरी प्रतिष्ठान हा कार्यक्रम आयोजित करते. मला वाटतं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. कारण शाळेतून निघून गेलेले विद्यार्थी पुन्हा शाळेकडे गावाकडे पाठ किती फिरवतात हा एक संशोधनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. आणि अशा काळामध्ये शाळकरी प्रतिष्ठान आपण ज्या गावातून, ज्या शाळेतून बाहेर पडलो त्या गावासाठी, त्या शाळेसाठी, तिथल्या विद्यार्थ्यांसाठी, तिथल्या समाजासाठी, तिथल्या नागरिकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि हा फक्त विचार नाही, हा कृतीत आणणारा विचार करतात ते शाळकरी प्रतिष्ठान. मला वाटतं पुणे जिल्ह्यातलं हे पहिलं प्रतिष्ठान असेल की जे काम करतात, ज्यामध्ये डॉक्टर योगेशजी गायकर आहे, ज्यामध्ये सुधीरजी शिंकोटे आहेत, ज्यामध्ये रंजनजी आहे, रुपेजी आहे, ज्यामध्ये उमेशजी आहे, ज्यामध्ये बोराडे आहेत, ज्यामध्ये शिंगोटे, दांगट, नलावडे, हंडे सगळीच कंपनी आहे. मला असं वाटतं की काही जर शिकायचं असेल तर ते यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्यामुळे हे शाळकरी प्रतिष्ठान काय करतंय हे बघणं माझं काम आहे. आणि म्हणून मी आवर्जून आलेलो आहे. आणि बघत असताना, अनुभवत असताना, त्यांच्या कार्याची पावती शाळा देत असताना माझंही मन भरून येत आहे. खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदरणीय डोबळे सर या विद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत, त्याचबरोबर नागरपूरची बाजूला बसलेले आहेत, त्या राजकीय सामाजिक क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. विद्या हे दैवत आहे, विद्यादान ही तपस आहे असं मानून दानदानाचं काम करणारे सर्व अध्यापक, प्राध्यापक, ज्यामध्ये मोरे सर आहे, थोरवे सर आहे, उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा आहेत. आणि आयुष्याच्या आकाशामध्ये उज्ज्वल भविष्याचं सुंदर सोनेरी उच्च उदात्त भव्य दिव्य स्वप्न पाहणारे आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी. मगाशी योगेश बोराडे यांनी दिलेल्या ऑक्टोबर अर्थात ज्याला आपण हार्मोनियम म्हणतो त्या गोष्टीचं इथं मी आतमध्ये जाऊन जेव्हा नाश्ता करत होतो तेव्हा मी ते सगळं बघत होतो. आणि मला अनेक गोष्टी इथं आल्यानंतर सुचतात. आता 40 मिनिटांमध्ये मला काय सांगायचं आहे हे तुमच्या लक्षात येणं फार महत्वाचं आहे. हे सगळं मी बघतो ह्या विद्यार्थ्यांनी इथं केलेलं काम. एकेकाळी तुमच्यासारखे तेही याच मैदानावर बसायचे, तुमच्यासारखे श्रोते असायचे, श्रोत्यांचा वक्ता होतो ही महत्वाची गोष्ट आहे. पण श्रोत्याचा वक्ता होणं ही काही सोपी गोष्ट नसते. त्यासाठी प्रवास असतो, त्यासाठी अभ्यास असतो, त्यासाठी कष्ट असते, त्यासाठी मेहनत असतात. आणि हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा परिपाक म्हणून माणसं इथं यश मिळवताना दिसतात. यशामागे कोणतंही रहस्य नसतं. मी बऱ्याच महाराष्ट्रात गेल्यानंतर माणसं म्हणतात त्या माणसाच्या रहस्याचं, यशाचं रहस्य विचारा. यशाला रहस्य असू शकत नाही. यशाला जर रहस्यच असलं तर ते रहस्य हे कष्टाचं, अभ्यासाचं, मेहनतीचं, नियोजनाचं असू शकतं. ही खरी तर यशाची व्याख्या आहे. आणि म्हणून ज्याला यश मिळवायचं आहे त्याने अभ्यास केला पाहिजे, त्याने कष्ट केले पाहिजे, त्याने मेहनत घेतली पाहिजे आणि त्यानं स्वतःच्या आयुष्यात वेळेचं नियोजन केलं पाहिजे. हे यशाचं रहस्य आहे. आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये बरारी घेत असताना, त्यांचा ताकद भरताना आणि भविष्याचा वेध घेताना ही गोष्ट केली पाहिजे. हे मला महत्वाचं वाटतं. यापूर्वी सुद्धा मी या मैदानात या शाळेत येऊन गेलेलो आहे. हा प्रवास आणि शाळेची सगळी प्रगती पाहिली की एक गोष्ट मला आवर्जून आठवते. मुद्दामून मी ती सांगितली पाहिजे. पण मला वाटतं 5व्या टप्प्यावर त्या चित्रकाराला मी जर भेटलो असतो तर मी त्याला नक्की म्हणालो असतो, तुला भक्ती, तुला ज्ञान, तुला प्रेम आणि करुणेने साकारलेली चित्र बघायची असतील तर उमरज 1 मध्ये या श्री महालक्ष्मी विद्यालयाच्या कोपऱ्यावर उभा राहा. इथून बाहेर पडणारा विद्यार्थी बघ. तुला साक्षात चालती बोलती विद्यार्थ्यांच्या रूपातली चित्र बघायला मिळतील असं सुंदर हे विद्यालय आहे. आणि म्हणून सुंदर विद्यालयातून सुंदर माणसं घडत असतात आणि सुंदर नागरिक तयार होतात. काल विवेकानंदांची जयंती होती. ज्यांनी सांगितलं आणि ज्यांनी करून दाखवलं, विवेकाची गावा आणि विचारांची घरे बसवली,
ते विवेकानंद असं म्हणायचे, कारण त्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, याचा अर्थ चंद्रमणापासून गंधर्वणापर्यंत या भारताचं दर्शन घेतलं होतं. सुरतेच्या डोळ्याने हा भारत पाहिला होता आणि त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांचा जन्मदिवस युवक दिन म्हणून साजरा केला जातो. एवढंच नाही तर त्यांच्या जयंतीचा हा आठवडा युवक सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ते विवेकानंद असं म्हणतात, मला 100 करून द्या, मी देशाचा कायापालट करून दाखवतो. याचा अर्थ युवकांच्या शक्तीवर, त्यांच्या सामर्थ्यावर, युवकांच्या ताकदीवर त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून हे युवक जर घडवायचे असतील तर विद्यालय सुद्धा तसे पाहिजे आणि विद्यालयातले शिक्षकही तसे पाहिजे, तरच विद्यार्थी घडत असतात. ही महत्वाची गोष्ट असते. म्हणून शाळकरी प्रतिष्ठानचे सगळे युवक मित्र पाहिले की मला लक्षात येतं की त्यांच्या मनगटात ताकद आहे, त्यांच्या छातीत प्रेम आहे, त्यांच्या विचारात ताकद आहे. एवढंच नाही तर त्यांच्या हृदयात प्रेम आहे, त्यांच्या वेळात स्वप्न आहे आणि ही स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्वतः जाऊन खातात, पण समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी काम करतात. असे प्रतिष्ठान फार कमी आहे. म्हणून मी पुन्हा एकदा शाळकरी प्रतिष्ठानला मनापासून सलाम करतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. मी शाळेत होतो, तुमच्यासारखाच असं पुढे बसायचो आणि 5वीला असताना मी एबीसीडी शिकलो. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant हे मी शिकलो. आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे त्यावेळेचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण मोरे, आता इथे मोरे सर आहे, मोरे सरांचे ते घरातलीच व्यक्ती, तुकोबारावांचे वंशज, आणि ते प्राध्यापक रामकृष्ण मोरे जेव्हा शालेय शिक्षण सांस्कृतिक मंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिलीपासून इंग्रजी आणलं. इंग्रजी कशासाठी आणलं? इंग्रजी माध्यमाच्या शाळा करा असं ते म्हणाले नव्हते. त्यांनी पहिलीपासून मराठी माध्यमाच्या शाळेतच इंग्रजी आणलं, कारण जागतिक स्तरावर इंग्रजी सगळ्यांना आली पाहिजे. आणि ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये हे सगळ्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात जगता आलं पाहिजे, हा त्यांचा उदात्त हेतू आणि ध्येय होतं. इंग्रजी आलं आणि मी त्या काळात वक्ता झालो आणि 2010-12च्या दरम्यान अंधेरीला एका कार्यक्रमासाठी मुंबईला गेलो. मुंबईतल्या एका पहिलीच्या मुलाला म्हणून एबीसीडी म्हण, तर एबीसीडी म्हणाला ए फॉर अमिताभ, डी फॉर बच्चन, सी फॉर कॉर्पोरेशन. हे त्याचंही बरोबर होतं कारण तो मुंबईत शिकत होता. पण काही दिवसापूर्वी 2018च्या दरम्यान कोरोनाच्या आणि कोविडच्या काळाच्या अगोदर पुण्यातल्या एका नर्सरीतल्या मुलाला मी म्हणालो, इंग्रजी माध्यमातल्या नर्सरीतल्या मुलाला मी म्हणून एबीसीडी म्हण, तो मला ए फॉर एअरटेल, बी फॉर ब्लूटूथ, C for chatting, D for downloading, F for Facebook, W for Wi-Fi, Y for YouTube हे त्याचंही बरोबर होतं कारण तो आधुनिक काळातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. पण शाळकरी प्रतिष्ठान जिथे काम करतं, जिथे श्री महालक्ष्मी विद्यालयाचे विद्यार्थी करतात, तिथली एबीसीडीच मुळात वेगळी असते आणि ती एबीसीडी अशी असते, A for accuracy, B for brevity, C for clarity, D for discipline आणि E for excellence. हे ज्यांना कळतं ते यशाच्या दिशेने जात राहतात. आणि म्हणून शाळा हे महत्वाचं काम करत असतं, ते या ठिकाणी बघायला मिळतं. आणि विशेषतः शाळेसाठी गाव काम करतं, गावासाठी तरुण काम करतात आणि तरुणांच्या डोक्यात इथल्या विद्यार्थ्यांच्या यशाचं स्वप्न असतं. ही महत्वाची गोष्ट असते आणि ती या ठिकाणी बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच मातीत झाला, आपल्या तालुक्यात आपल्यापासून जवळ असलेल्या या शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्याला कळायला लागलं तेव्हा जिजाऊंनी त्याला एकच गोष्ट सांगितली, शिवराजे जन्माला आलात ना तेव्हा सुद्धा दुधाचा पहिला घोट घेण्यासाठी तुम्ही हालचाल केली होती, तुम्ही धडपड केली होती. धडपड ही माणसाच्या जन्मासोबत जन्माला येते, म्हणून आयुष्यभर त्याला धडपड करता येते. तोच माणूस यशाचा झेंडा जगभर आणि जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत फडकवू शकतो. हे जिजाऊंनी शिवबाराजांना सांगितलं आणि शिवबाराजे त्या विचाराने घडत राहिले. तो विचार या मातीतला, तो विचार या भूमीतला, त्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलोय म्हणजे याचा अर्थ ते सामर्थ्य, ती शक्ती, तो विचार आमच्या मुळात दडलेला आहे. फक्त त्याला खरं तर त्या विचारांची, त्याला आचरणांची ठेवणी लावायची आहे, प्रेरणा द्यायची आहे. म्हणून प्रेरणा ही महत्वाची आहे. अनेक माणसाला मी विचारतो तुमच्या यशाचं श्रेय कुणाला द्याल, मग बऱ्याच अंशी सगळे यशस्वी माणसं सांगतात ते यशाचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना देतो. अगदी बरोबर आहे. काही माणसं सांगतात ज्यांचे आईवडील अशिक्षित होते आणि मुलं मात्र यशस्वी झाली, अशी मुलं सांगतात यशाचं श्रेय आमच्या गुरूंना, आमच्या शिक्षकांना देतो.
तेही बरोबर आहे. काहींना मी विचारतो तुम्ही यशाचं श्रेय कुणाला देता, ते सांगतात आम्ही निसर्गाला यशाचं श्रेय देत असतो. त्यांचंही बरोबर आहे. काहींना मी विचारतो आपल्या यशाचं श्रेय कोणतं, ते सांगतात महापुरुषांची प्रेरणा हे आमच्या यशाचं रहस्य. याचा अर्थ आयुष्यात यश मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्याही दिशेवर जाता येतं आणि कोणतीही प्रेरणा घेता येते, पण ती प्रेरणा महत्वाची असते, ते मोटिवेशन महत्वाचं असतं, ती स्फूर्ती महत्वाची असते, ती जागृती महत्वाची असते. ते काम आपल्याला करता आलं पाहिजे. यासाठी 4-2 महापुरुषांच्या गोष्टी जरी लक्षात आल्या तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये धडपड करण्यासाठी, यशाकडे झेपवण्यासाठी, पंखात ताकद करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी, अभ्यासाला दिशा देण्यासाठी आपल्याला बळ मिळत असतं आणि ते काम ही प्रेरणा करत असते. म्हणून ही महत्वाची असते. महापुरुषांचा इतिहास वाचत असताना ज्यांची सुरुवातीला मी नाव घेतलं, आपणही त्यांना नतमस्तक होतो, वंदन करतो आणि वंदन करत असताना त्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर यावा म्हणून त्यांना नतमस्तक व्हायचं, त्यांच्या समोर आपल्याला आदराने मान झुकवायची. आणि हे सगळं होत असताना एका वाक्यात जर कोणी विचारलं नेमकं काय, तर त्यांनी आवर्जून सांगेल जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं. ज्यांनी ज्यांनी इतिहास निर्माण केला ती सगळी माणसं ही ध्येयानं झपटली होती. त्यांनी अभ्यास केला होता, त्यांनी मेहनत केली होती, त्यांनी प्रेरणा घेतली होती, त्यांनी कष्ट केले होते. हे ज्यांना ज्यांना जमलंय तीच माणसं यशस्वी झाली. इथला प्रत्येक विद्यार्थी हा यशाच्या वाटेवर आणि यशाचे टप्पे पार करताना दिसला पाहिजे असं शिक्षकांना, असं संस्थेला वाटत असतं. म्हणून संस्था सुद्धा अशा चांगल्या उपक्रमांना पाठबळ देत असते आणि चांगले उपक्रम असेल तर स्वतःहून पुढे येत असते. व्याख्यानमालेचं दुसरं वर्ष वैभव गायकर सरांनी मला 8-10 दिवसापासून फॉलोअप घेतला आणि सांगितलं मागच्या वर्षी असं व्याख्यान होतं, या वर्षी तुमचं व्याख्यान आयोजित करायचं. मी त्यांना सांगितलं की व्याख्यान हे चैतन्य निर्माण करण्यासाठी, व्याख्यान हे प्रेरणा देण्यासाठी. ते म्हणाले व्याख्यानाचा विषय कोणता, विषय कोणताही जरी असला तरी व्याख्यान त्या आयुष्याला दिशा देणारं असावं हे महत्वाचं आहे. व्याख्यान त्या आयुष्याला प्रेरणा देणारं असावं हे महत्वाचं आहे. मी अनेक वेळा आता मीडियाचा काळ आहे त्यामुळे कविता मला सातत्याने मला आली, तर काल 4-5 दिवसापूर्वी कविता मी वाचली. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या घरच्या मोबाईलवरती कदाचित ऐकली असेल, कारण मोबाईल हा तुम्हाला कोविडच्या काळापासून शिक्षकांनी द्यायला परवानगी दिली होती. याचा अर्थ त्याचा अतिरेक करा असं शिक्षक कधी म्हणाले नव्हते. परंतु विद्यार्थी पालक यांनी त्या मोबाईलच्या वापरण्याच्या पद्धतीमध्ये किंवा त्याचा वापरण्याचा कार्यकाल कोणता असावा, त्याची मेथड कोणती असावी, त्याच्यावर नेमकं काय बघावं हा विचार मात्र पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी केलेला दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्याचं ऍडिक्शन निर्माण झालं. ऍडिक्शन म्हणजे व्यसन निर्माण होतं. विवेकानंदांना मी आता याच्या अगोदर काही तरुणांना भेटायचं आणि विचारायचं तुम्हाला आयुष्यात काय बनायचं, कोणी मला सांगायचं मला विवेकानंद बनायचं. आणि जेव्हा एखाद्याच्या तोंडाचा वास येतो तेव्हा मी त्याला तोंडावर सांगतो तू विवेकानंद नाही, तू माणूस सुद्धा बनण्याच्या पात्रतेचा राहिला नाही. याचा अर्थ आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा दिशा घेतो तेव्हा आम्ही कोणत्या गोष्टी घेऊन चाललेलो आहे हे लक्षात आलं पाहिजे. तसं मुलांना हे सगळं वापरण्यासाठी जर परवानगी दिली तर त्याचा वापर सुद्धा योग्य आणि चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. काही दिवसापूर्वी एका मुलाने मला फोन केला, 7वीत शिकणारा एक मुलगा, आणि त्याने ते युट्यूबवर माझा व्हिडिओ पाहिला आणि मला फोन केला. म्हणाला सर मला भेटायचं आहे. आणि योगायोग बघा मी जालना जिल्ह्यात जात होतो आणि तिकडचाच तो विद्यार्थी होता. त्याचे वडील कुठे कामाला हे मी त्याला विचारलं नाही, पण तुझं गाव कोणतं, नाव काय, हे सगळं विचारलं. आणि मी तिकडे जात असताना त्या मुलाला मुद्दाम भेटलो. त्या मुलाला मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला खरं तर चक्कर आल्यासारखं झालं, कारण तो मुलगा एकदम अशक्त होता, हडकुळा होता. मी त्याला विचारलं की अरे तू क्रिकेट खेळला पाहिजे, तू कबड्डी खेळली पाहिजे, तू मैदानावर व्यायाम केले पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. आणि तो म्हटला सर मी ते सुरू केलंय. मी त्याला विचारलं काय सुरू केलंय, तो म्हटला आता मी रनिंग करतो, मी कबड्डी खेळतो, मी क्रिकेट खेळतो. मी त्याला विचारलं किती वेळ खेळतो, तो म्हणाला मोबाईलची बॅटरी संपेपर्यंत खेळतो. याचा अर्थ मैदानावरचे खेळ जर माध्यमावर आम्ही खेळायला लागलो तर आमच्या आयुष्याला दिशा मिळणार नाही, हे महत्वाचं आहे. त्या मुलाला मी विचारलं तुझं नाव काय, तो म्हणाला माझं नाव आनंद आहे. मी त्याच्या चेहऱ्यावर शोधत होतो कुठे आनंद दिसतो का. आमची नावं फार सुंदर असतात, कोणाचं नाव खुशी असतं,
चेहऱ्यावर खुशी नाही, दुसऱ्यालाही खुशी नाही. कुणाचं नाव चैतन्य असतं, त्याच्या आयुष्यातही चैतन्य येत नाही, दुसऱ्यालाही देता येत नाही. आमची नावं आमच्या पूर्वजांनी, आमच्या आईवडिलांनी ठेवली, पण त्या नावाला अर्थ कसा प्राप्त होईल हा विचार कुठलाही माणूस आता करताना दिसत नाही. ही महत्वाची गोष्ट असते. आणि म्हणून माझं नाव हेच का हा प्रश्न या वयाच्या विद्यार्थ्यांना पडतो. ते विद्यार्थी त्या नावाचा अर्थ शोधून स्वतःच्या विचाराला अर्थ देण्याचा प्रयत्न करतात. तो अर्थ आपल्याला शोधता आला पाहिजे, हेही महत्वाचं आहे. आणि म्हणून मी असं सांगत असतो, इथे दांगड गुरुजी बसलेले आहे, त्यांचं वय मगाशी त्यांनी सांगितलं 85. आणि मी असं तिथे म्हणालो की आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्ही तेजदार दिसताय. ही वस्तुस्थिती असते. आणि तेव्हा लक्षात येतं. आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा मी फिरतो तेव्हाची ज्येष्ठ माणसं बघतो, कधीतरी आपल्या लक्षात येतं एखाद्याचं वय खूप असतं, तो ज्येष्ठ असतो, पण त्याच्या चेहऱ्यावर चैतन्य दिसतं. अशा माणसाच्या चेहऱ्यावर तेज दिसतं, अशा माणसाच्या चेहऱ्यावर सौंदर्य विलसत असतं. आणि मग सौंदर्याची व्याख्या करत असताना आपल्याला वाटतं चेहरा दिसायला सुंदर असणं, आकर्षक असणं म्हणजे सुंदर असणं. असं अजिबात नाही. सौंदर्याची व्याख्याच मुळात वेगळी आहे. आणि ती व्याख्या जर करायची झाली तर मी अशी करत असतो, ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा कायम सुंदर, त्याचा चेहरा कायम सुंदर. ही सौंदर्याची खरी व्याख्या आहे. सुंदरतेची दुसरी व्याख्या, जो माणूस निस्वार्थी काम करतो त्याच्या चेहऱ्यावर सौंदर्य विरसत असतं. सौंदर्याची तिसरी व्याख्या, ज्याचे डोळे स्वच्छ आहे आणि ज्याचं मन निर्मळ आहे तोच माणूस सुंदर जगू शकतो आणि दुसऱ्याला सुंदरता देऊ शकतो. आणि सौंदर्याची चौथी आणि महत्वाची व्याख्या, जो माणूस भावाला, जो माणूस गावाला आणि जो माणूस देवाला फसवत नाही तो माणूस कायम सुंदर असतो, तो माणूस कायम सुंदर असतो. अशी सुंदर माणसं निर्माण करण्याचं काम विद्यालय करत आहे. आणि त्याचा प्रत्येक भरून शाळकरी प्रतिष्ठान समोर येत आहे. आणि म्हणून हे सुंदरतेचं रहस्य, ही सुंदरते मागची भूमिका या ठिकाणी नक्की लक्षात येते आहे. तीन वेळा सी, पहिला सी म्हणजे कॉम्पिटिशन. जगाच्या स्पर्धेत आपल्याला टिकायचं असेल तर त्या स्पर्धेचा विचार करता आला पाहिजे. दुसरा सी तो म्हणजे चॅलेंज. एखाद्या स्पर्धेत जर आपल्याला उतरायचं असेल तर आपल्याला आव्हाने स्वीकारली पाहिजे, चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. कॉम्पिटिशन आणि चॅलेंज. त्याच्यानंतर तिसरा सी येतो, तो सी म्हणजे चेंज. आमची गीता आम्हाला सांगते परिवर्तन ही संसार का नियम आहे. जर परिवर्तन म्हणजे चेंज तो आमच्या आयुष्यात आम्ही करणार नसेल तर आयुष्यात आम्हाला कोणत्याही स्पर्धेत आणि कोणतीही आव्हाने स्वीकारताना या अडचणी येणार आहे. आणि म्हणून जेव्हा संघर्ष आपल्या वाढायला येतो तेव्हा आपण ठरवून टाकलं पाहिजे, संघर्ष हे निमंत्रण आहे, हे निमंत्रण स्वीकारतो तोच यशाच्या वाटेवर जात राहतो. साधी गोष्ट, तुम्ही उन्हात बसलाय, स्वतःची सावली जरी निर्माण करायची असेल तर आपल्याला उन्हात बसावं लागतं, तेव्हा आपली सावली पडते. याचाच अर्थ आम्हाला कोणत्याही दिशेवर यश मिळवायचं असेल तर आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, आम्हाला आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, आम्हाला आलेल्या वाटेवरची संकट पेलावी लागणार आहे, आम्हाला कष्ट करावे लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. विद्यार्थी म्हणून आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही, हे आपल्याला नेहमी लक्षात असलं पाहिजे. म्हणून हा सगळा 8 तास आहे. साधी एक गोष्ट आहे, मनस्वी नावाची एक मुलगी आहे, ती जन्माला आली, ती जन्माला ज्या घरात आली त्या घरात तिच्या अगोदर त्या घरात 3 महिला होत्या. पहिली होती तिची आजी, दुसरी होती आई आणि तिसरी महिला म्हणजे तिच्यापेक्षा 4-5 वर्षाची मोठी बहीण होती. मनस्वी जन्माला आली, 4-5 महिने निघून गेले आणि तिच्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठी असलेली बहीण तिच्या आईला म्हणत होती, आई व शेजारच्या काकूच्या घरात मी जाते तेव्हा त्याही घरात एक छोटं बाळ आहे, ते केकीला डोळ्याने बघत असतं, मी त्याला हातवारी करते तेव्हा ते हसतं. पण आपली मनस्वी असं काही करत नाही. जन्म दिलेल्या आईला माहित होतं मनस्वी जन्मापासून अंध आहे, तिला दिसत नाही. मग असा उल्लेख झाला 1995च्या या शाळेच्या बॅचचे सर्व विद्यार्थी हे गुणवंत विद्यार्थी, धनवंत म्हणता येत नाही पण विचाराने धनवंत आहे. आणि श्रीमंतीच्या बाबतीत माणसं मनाने श्रीमंत असले की आयुष्यात कोणतीही श्रीमंती प्राप्त होते. हे सगळे गुणवंत, ज्ञानवंत, धनवंत, विचारवंत आणि कृतिवंत विद्यार्थी आहेत. त्यातले अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक इंजिनियर्स आहेत. याचाच अर्थ की आपल्या बॅच मध्ये किंवा आपल्या शाळेतून गेलेले विद्यार्थी त्या आयुष्याच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी गेले तरी आपल्या यशस्वी आणि आपला आयाम निर्माण करतात. हे चित्र या ठिकाणी दिसतं. त्या परिसरामध्ये डॉक्टर नव्हते डोळ्यांचे. त्या मनस्वीच्या आईने विचार केला, मुलीला घेतलं, सोबत आजीला घेतलं, दोघी जणी त्या डोळ्यांच्या आई स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेल्या
आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं या मुलीला जन्मापासून जर अंगच आला असेल तर हिच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. अगोदर डॉक्टरांनी चेकअप केलं, लक्षात आलं तिच्या कमकुवत पेशी ज्या कॅन्सरने जन्मताच ग्रासल्या होत्या त्याचं ऑपरेशन केल्याशिवाय त्या मनुष्याला दिसणार नव्हतं. डॉक्टरांनी खर्च सांगितला. डॉक्टर ही माणसंच असतात आणि माणसंच डॉक्टर होत असतात, पण डॉक्टरांच्या मध्ये सुद्धा एक माणसातला देव दडलेला असतो. असे काही डॉक्टर असतात, वैभव गायकरांसारखे, गणेश हांडेंसारखे हे डॉक्टर इथूनच तयार झालेले असेच ते डॉक्टर होते. त्यांनी खर्च कमीत कमी सांगितला, आईने पोटाला चिंता घेतला, पैसे जमा केले आणि त्या मुलीला घेऊन ऑपरेशनच्या दिवशी तिथे उपस्थित राहिले आजी आणि आई. आणि मनस्वीला घेऊन डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेले. मनस्वीचा डोळा कापला जात होता. काचेतून ऑपरेशन थिएटर मध्ये आई आणि आजी बघत होत्या. कांदा कापावा तसा डोळा कापला जात होता. आई आणि आजी ते बघत होते. डोळ्यात पाणी येत होतं, तर माझ्या पोरीला जग दिसणार आहे असं आईला वाटत होतं. म्हणून आई काही बोलत नव्हती. 4-5 तास निघून गेले. डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर खरं तर त्यावेळेस हुशार होते, पण डॉक्टर प्रामाणिकपणे म्हणाले मला माफ करा, ऑपरेशन यशस्वी झालं नाही, तुमच्या मनस्वीला दिसणार नाही. आईला वेदना झाल्या. आईने पुन्हा एकदा विनंती केली, नेमकं काय नेमकं काय? डॉक्टर म्हणाले पहिला प्रयत्न तर फसलाय, अजून एखादा प्रयत्न करता आला तर नक्की प्रयत्न करू. पुन्हा येण्याची दवाखान्यात, पुन्हा मुलीचं ऑपरेशन, पुन्हा कांदा कापावा आणि उपडा ठेवावा त्याचा डोळा कापला जात होता. असह्य वेदना जीवाला होत होत्या, पण माझ्या पोरीला जग दिसणार हे आईला वाटायचं. काही तासाने पुन्हा डॉक्टर बाहेर म्हणाले आता काही केलं तरी ती जन्मतःच अंध असलेली आणि तिला डोळ्यांच्या पेशींचा कॅन्सर झालेला आहे, तिला आता आपल्याला डोळे देता येणार नाही. आईने त्या मुलीला हातात घेतलं, तिला कडेवर घेतलं आणि कडेवर घेतल्यावर दुसऱ्या हातातल्या मोठी डॉक्टरने पाहिला त्या आवडल्या गेल्या होत्या आणि त्या आवडलेल्या मुठी घेऊन ती आई मनाशी शपथ घेत होती माझ्या पोरीला जग दिसणार नाही, पण उद्या अवघड जग माझ्या पोरीला बघत राहील, अशी मी तिला तयार करीन, अशी मी तिला घेईन. आईने शपथ घेतली. घरी आल्यावर आईने स्पर्शज्ञान द्यायला सुरुवात केली. आजी यायची, दुधाचा कप घ्यायची, पोरीच्या ओठाला लावायची, म्हणायची याला दूध म्हणतात. मोठी बहीण यायची, चिमणीवर साखर घ्यायची, त्या मनस्वीच्या ओठावर ठेवायची, म्हणायची हिला साखर म्हणतात. आई यायची, पाण्याचा पेढा घ्यायची, तिच्या तोंडाला लावायची आणि सांगायची याला पाणी म्हणतात. हे स्पर्शज्ञान, ही चव, हे सगळं द्यायला सुरुवात केली. आणि जसं आज वेळेची बर्डे यांनी जसं हार्मोनियम म्हणलंय तसं एक दिवस आईनं त्या पोरीसाठी हार्मोनियम म्हणलं आणि आईनं त्या पोरीच्या अंध डोळ्यांना लक्षात घेऊन हे सगळं काम सुरू केलं होतं. तर तिचा चिमुकला हात त्या हार्मोनियमच्या कळ्यांवर बटण्यांवर ठेवला आणि आई म्हणाली मनस्वी थोडा दाब दे. तिने दाब दिला आणि दाब दिल्यानंतर सूर बाहेर पडले, सारे गम पदनिसा. तिला काही कळत नव्हतं, पण ती आईला म्हणत होती आई घरी कसला आवाज आला. त्यावेळेस आई सांगत होती याला सूर म्हणतात आणि हे सूर 7 असतात, त्यालाही एक अर्थ असतो. ती मनस्वी अंध असलेली म्हणत होती कसला सूर असतो आणि ती आई सांगत होती सारे गम पदनिसा. सा म्हणजे सागर, रे म्हणजे रेती, ग म्हणजे गगन. सागर, रेती, गगन यांच्या नंतर येतो तो म असतो. तो म म्हणजे मनुष्य असतो. तो कसा असावा हे पुढच्या स्वरात असतं. सारे गम पदनिसा. प म्हणजे पराक्रमी, ग म्हणजे गरुची, नि म्हणजे नीती संपन्न आणि पुन्हा सा म्हणजे सामर्थ्यशाली. ही सप्त स्वरांची सजावट आहे. ही सजावट त्याच्या आयुष्यात अर्थ देते ना, त्याच्याच आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. आणि त्याच मनस्वीनं या देशातलं कमी वयामधलं हार्मोनियम मधलं संगीत क्षेत्रातलं मोठं यश प्राप्त केलं होतं. म्हणून तिला 2006 साली डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये 26 जानेवारीच्या दिवशी पुरस्कार दिला जात होता. तिचा इतिहास पडद्यावर दाखवला जात होता. अशा इतिहास दाखवलेल्या मुलांचं नाव घेतलं जायचं, त्यांना पुरस्कार दिला जायचा आणि ती पुरस्कार घेऊन आपल्या आईबाबांसोबत त्या राष्ट्रपती भवनातून बाहेर पडायचे. मनस्वीचं नाव आलं तेव्हा हा इतिहास दाखवला जात होता. आणि एक दिवस अचानक शाळा दाखवली. मनस्वी ज्या शाळेत शिकत होती ना, ती आपल्यासारखी सर्वसामान्य मुलांची शाळा होती. कारण मनस्वी ज्या परिसरात राहत होती तिथं अन्य मुलांसाठी शाळा होती. म्हणून तिच्या आईनं तिला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत टाकलं. शिक्षक शाळेत एक दिवस म्हणत होते की आपल्याला सहलीला जायचंय, पुन्हा कुणाला यायचंय. 2-4 दिवसापूर्वी वैभव गायकर यांनी मला फोन केला आणि मी त्याला विचारलं कुठं आज. त्यावेळेस त्याने सांगितलं मी तोरणा किल्ल्यावर आहे. याचा अर्थ सहल फक्त शाळेत असतानाच न्यायची नसते. आयुष्य ही एक सहल आहे. हे ज्यांना ज्यांना कळतं ना त्यांना जीवनाचा आनंद घेता येतो.
ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आणि त्या शिक्षकांनी शाळेत विचारलं आपल्याला सहलीला जायचंय, मनस्वीचा हात वर आला होता. शिक्षक म्हणाले सहल कुठे जाणार आहे माहितीये का? प्रतापगड आणि रायगड बघण्यासाठी. सगळे मुलं म्हटले आम्हाला सगळ्यांना यायचंय. अलीकडे मी पिंपरी चिंचवड भागात राहतो, शाळेत कधी गेलो? मी विचारलो तर सहलीला गेला होता का? तो म्हटला नाही. एका मुलाने मला परवाच सांगितलं. मी म्हटलं का? तर म्हणलं शाळेत सहलीला गेले की आल्यावर परत सांगतात मी केलेली सहल निबंधली, तो निबंधही नको आणि ती सहलही नको. याचा अर्थ आयुष्यामध्ये किती किती गोष्टी महत्वाच्या असतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि शिक्षकांनी विचारल्यानंतर शिक्षक विचार करायला लागले. सगळ्या मुलांचा हात वर आला, अंध असणाऱ्या मनस्वीचाही हात वर आला. नेमकं काय? विद्यार्थ्याच्या डोक्यात काय चाललंय? विद्यार्थ्याच्या आत काय दडलंय? विद्यार्थी नेमका काय विचार करतोय? त्याच्यामध्ये कोणते गुण दडले हे शोधण्याचं काम शिक्षक करत असतात. म्हणून शिक्षक हे प्रसंगी रागावतात, शिक्षक प्रसंगी शिक्षाही करू शकतात, पण ती आपल्या भल्यासाठी असते. हे विद्यार्थी तसेच मुलांना कळत नाही, हे विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. म्हणून शिक्षकाचं रागावणं हे आपल्या आयुष्याच्या भल्यासाठी आहे हे लक्षात घेणं या काळात महत्वाचं असतं. शिक्षकांनी सगळ्या मुलांना खाली बसवून एकट्या मनस्वीला वर्गात उभं केलं आणि विचारलं मनस्वी सर कुठे जाणार आहे माहितीये ना? ती म्हणाली हो सर, प्रतापगड आणि रायगड बघण्यासाठी जाणार आहे. पण शिक्षक म्हणाले तू तर अंध, तुला दिसत नाही, मग नंतर सरी तू काय बघणार? त्यावेळेस अंध असणाऱ्या मनस्वीने उत्तर दिलं सर, ज्या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पुतळा बाहेर काढलाय त्या प्रतापगडाच्या मातीला मला स्पर्श करायचा आहे आणि ज्या रायगडावर छत्रपती शिवाजींचा राज्याभिषेक झालाय तिथे जाऊन मला शिवाजी राजांना सलाम करायचा आहे, म्हणून सहलीला यायचं. प्रत्येक गोष्टीत प्रेरणा दडलेली असते, ती आपण घ्यायची कशी हे आपल्या विचारशक्तीवर अवलंबून असतं. एपीजे अब्दुल कलाम सर हा मनस्वीचा इतिहास पडद्यावर बघत होते, ते सुद्धा अवाक झाले. अंध असलेल्या मनस्वीचा हा सगळा पराक्रम बघून तिला तिच्या आईसोबत पुरस्कार दिला आणि ती मनस्वी तिच्या आईसोबत पुन्हा खुर्चीत जाऊन बसली. त्यानंतर काही मुलांची नामांकन आली, त्यांचा इतिहास दाखवला गेला. ती सगळी मुलं रोज होती आपल्या आईबाबांसोबत पुरस्कार घ्यायची, बाहेर पडायची. शेवटी सभागृहात राहिल्या होत्या मनस्वी आणि तिची आई. एपीजे अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती भवनामध्ये त्या पुरस्कार सोहळ्याचा समारोप प्रसंगी घेतले आणि बाहेर जाणार तेव्हा समोर पाहिलं, कारण मुलं म्हणजे देवाघरची फुलं हे आपण सगळे ऐकतो, पण कृतीत आणणारी माणसं ही एपीजे अब्दुल कलामांसारखी असतात. त्यांची पावलं त्या मनस्वीच्या दिशेने वळली. ते मनस्वीच्या जवळ आले, मनस्वीच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले आयुष्यात काय बनायचं? आणि त्या मनस्वीने उत्तर दिलंय. अलीकडे मी सगळ्या मुलांना विचारतो, मी महाविद्यालयात शिकवतो तेव्हा मुलांना विचारतो तुला काय बनायचं आहे? तर म्हणतो आता फर्स्ट इयर पास झाले की मग सांगतो. जसं 9वीची मुलं म्हणतात 10वीला गेलं की मग सांगतो. 10वीच्या मुलाला एखादं विचारलं की आता काय करायचंय? परीक्षा आली की मग सांगतो. परीक्षा झाल्यावर विचारलं की आता काय करायचंय? निकाल लागला की मग सांगतो. निकाल लागल्यावर जर त्या मुलाला विचारलं आता काय करायचं, माझा मित्र काय करतो बघतो मग सांगतो. याचा अर्थ आम्ही आयुष्याचं ध्येय ठरवलेलं नसतं. ते ध्येय ठरवण्याची ही वेळ आहे, ते ध्येय ठरवण्याचा हा काळ आहे. हे वेळ आणि काळ जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आयुष्याचं ध्येय निश्चित होत नाही. आयुष्याचं ध्येय निश्चित झालं नाही तर आयुष्याला दिशा मिळत नाही. आयुष्याला दिशा मिळाली नाही की दिशाहीन व्हायला वेळ लागत नाही. आणि जी माणसं दिशाहीन होतात त्यांच्या आयुष्याला अर्थ राहत नाही. हे लक्षात घेणं महत्वाचं आहे. एपीजे अब्दुल कलाम सर मनस्वीला म्हणाले मनस्वी आयुष्यात काय करायचंय? क्षणाचाही विचार केला नाही, विलंब केला नाही आणि मनस्वी म्हणाली मला संगीताचं शिक्षक व्हायचंय. याचा अर्थ मला जे करायचंय, मला जे जमतंय, मला जे वाटतंय, ते मला जे आवडीचं आहे ते आपल्या क्षेत्रात जाण्यासाठी महत्वाचं असतं. आवडीच्या क्षेत्रात गेलं की यश लवकर मिळतं. म्हणून काही विद्यार्थी आम्हाला भेटतात आणि विचारतात सर मी कशात करायचं हेच मला कळत नाही. खरं तर पालक आणि शिक्षक यांना कळलेलं असतं आपल्या पोराला काय जमतंय आणि ते सांगतात पालकांना शिक्षक बोलावून की तुमचा मुलगा या विषयात पुढे, या विषयात मागे आहे. पालक मात्र ते मनावर घेताना दिसत नाही. जे पालक मनावर घेतात त्यांच्या पोरांना योग्य दिशेवर जाण्यासाठी संधी मिळत असते. आणि ज्या ज्या मुलाला असं वाटतं की मी कशात करायचं मला कळलं नाही त्यानं 5वी ते 10वी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जास्तीत जास्त वेळा माझ्या पाठीवर कौतुकाची थाप कोणत्या कामासाठी मिळाली
ते कौतुक म्हणजे आपल्या आवडीचं काम असतं. ते कौतुक चित्रकलेसाठी झालंय की खेळासाठी झालंय की अभ्यासासाठी झालंय हे लक्षात घ्यायचं. ते आपलं क्षेत्र आहे हे ठरवायचं. त्या क्षेत्रातला आपल्याला यशाचा झेंडा मिळवायचा हे ठरवायचं असतं. मनश्रीला अब्दुल कलाम सरांनी जाताना शेवटचा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता, मनश्री आज या पुरस्काराच्या निमित्तानं या राष्ट्रपती भवनामध्ये दिल्लीत भेटली, भविष्यात पुन्हा कधी भेटशील? आपल्यासारखं कोणी असतं तर विचार केला असता 10 वर्षांनी मी कुठं असणार आहे, ग्रॅज्युएशन झाल्यावर कुठं असणार आहे, मग एपीजे अब्दुल कलाम सर कुठे भेटतील असा विचार करत बसले असते. अंध असणारी मनश्री सांगत होती, सर आज बालश्री पुरस्काराच्या निमित्ताने दिल्लीत भेटले, भविष्यात पद्मश्रीच्या निमित्ताने पुन्हा याच राष्ट्रपती भवनामध्ये भेटणार आहे. हे ध्येय आपल्याला ठरवता आलं पाहिजे. कुसुमाग्रजांची एक कविता आहे प्रेम नावाची, प्रेम कोणावर करावं. कविता म्हणायला चांगली, सगळ्यांना आवडते, त्यातले सगळे विषय, पण मला शेवटचं त्याचं कडवं फार आवडतं. त्या कडव्यात ते कुसुमाग्रज असं सांगतात, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, पण त्याही पेक्षा अधिक प्रेम त्यागावर करावं, प्रेम त्यागावर करावं. ज्यांनी आयुष्यात त्याग केलाय, ज्यांनी आयुष्यात समर्पण दिलंय, ज्यांनी आयुष्यामध्ये योगदान दिलंय, त्यांच्याच आयुष्याला अर्थ प्राप्त झालेला दिसतो. आणि म्हणून ही योगदान देणारी सगळे युवक, शाळकरी प्रतिष्ठानचे सगळे तरुण पाहिले की योगदानाचा अर्थ आणि योगदानाचं महत्व काय असतं हे आपल्या सहज लक्षात येतं. आणि त्यासाठी या व्याख्यानाचा नक्की उपयोग होतोय असं मला मनापासून वाटतं. म्हणून माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना खरं तर विनंती आणि आव्हान आहे की आपल्याला काय बनायचं आहे. कारण आता आपल्याकडे सगळी क्षेत्र खुली आहे. आता मी जर असं म्हटलो अजय अतुल संगीत, लता दीदी गायन, कल्पना चावला अवकाश संशोधन, विजय भटकर संगणक अशी नावं, अमिताभ बच्चन अभिनय अशी नावं घेतली की क्षेत्र उभे राहतात. मला वाटतं यश कशाला म्हणतात, नाव घेतलं की क्षेत्र उभं राहावं किंवा क्षेत्राचं नाव घेतलं तर त्या माणसाचं वैयक्तिक नाव राहावं. ही यशाची उंची असते. ती उंची गाठण्यासाठी हे विद्यालय, हे गाव, ही शाळकरी प्रतिष्ठान तुमच्यासाठी काम करतंय. ही जाणीव मनात राहिली की आयुष्यामध्ये कुठलीही उणीव भासणार नाही हे महत्वाचं आहे. ज्यांना जाणीव असते त्यांच्याच आयुष्यामध्ये दिशा मिळत असते. म्हणून जाणीवेचा जो प्रवास होतो तो यशाच्या दिशेने होत असतो. त्यासाठी मला वाटतं हा सगळा अट्टाहास आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या शाळकरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही मुलं असं म्हणतात की आमची स्वप्न आम्ही पाहिली आणि ती पूर्ण झाली नाही. पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं, ख्वाब भले ही टूटते हैं, ख्वाब भले ही टूटते हैं, मगर हौसले फिर भी जिंदा हो. ख्वाब भले ही टूटते हैं मगर हौसले फिर भी जिंदा हो. अपना हौसला इतना रखो कि मुश्किलें भी शर्मिंदा हो, मुश्किलें भी शर्मिंदा हो. संकटांना लाज वाटली पाहिजे आपल्या आयुष्यात यायला, इतका आपला हौसला पाहिजे, इतकी आपला प्रवास आणि मेहनत कष्ट अभ्यास पाहिजे. त्या अभ्यासासाठी, त्या कष्टासाठी, त्या प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ज्या मुलांना माहिती आहे की आपले पालक कष्ट करतात, आपल्या आईचा भाजणारा किंवा पोळणारा हात आणि आपल्या बापाचा कष्ट करणारा हात ज्या ज्या मुलांनी पाहिलेला आहे त्या मुलांना आयुष्यामध्ये यश मिळवायला काही अडचण येत नाही. आणि अशी मुलं कोणत्याही वाईट दिशेवर जात नाही. ही जाणीव ज्या शिक्षकांनी तुमच्यासाठी कष्ट घेतले, त्या शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाला अर्थ जर द्यायचा असेल तर आपली घोडदौड यशाच्या दिशेने चालू ठेवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. शाळकरी प्रतिष्ठानला मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.